हॅलो फ्रेंड्स, न्यूक्लिअर केमिस्ट्रीमध्ये आज आपण पुढचा पाठ चालू करणार आहोत, रेडिओ ॲक्टिव्हिटी. मागच्या लेक्चरमध्ये आपण इंट्रोडक्शन पाहिलं होतं, न्यूक्लिअर केमिस्ट्री म्हणजे काय, त्यानंतर प्रोटॉन्स, न्यूट्रॉन्स, न्यूक्लियस याच्याबद्दलची आपण माहिती घेतली होती. त्यानंतर आयसोटोप्स आणि आयसोबार्स याच्याबद्दलची माहिती घेतली होती. यानंतर आपण पुढचा महत्त्वाचा पाठ चालू करणार आहोत, तो रेडिओ ॲक्टिव्हिटी. आता बरेचसे हेवी न्यूक्लियस जे असतात हे रेडिओ ॲक्टिव्ह असतात, म्हणजे हे अनस्टेबल असतात. आणि ह्या अनस्टेबल न्यूक्लियसमधून किंवा अनस्टेबल ॲटममधून स्वतःहून रेडिएशन्स बाहेर पडत असतात. त्याच्यामधून स्वतःहून अल्फा पार्टिकल्स किंवा बीटा पार्टिकल्स किंवा गॅमा पार्टिकल्स बाहेर पडत असतात. काही ठराविक एलिमेंट आहेत जे रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट असं म्हणलं जातं. फॉर एक्झाम्पल रेडियम. तुम्ही बघितलं असाल रेडियमचे नंबर प्लेट्स. रात्री जात असताना या रेडियममधून स्वतःहून लाईट बाहेर पडते असं वाटतं, म्हणजे त्यामधून काही पार्टिकल लाईटच्या फॉर्ममध्ये इमिट होत असतात. तसे अनेक इतर ॲटम आहेत जे हवेत ओपन ठेवलं की त्यामधून स्वतःहून रेडिएशन किंवा त्यामधून पार्टिकल बाहेर पडतात. ही जी प्रॉपर्टी आहे त्याला रेडिओ ॲक्टिव्हिटी असं म्हणलं जातं. तर पहिल्यांदा आपण व्हॉट इज रेडिओ ॲक्टिव्हिटी बघूयात. You know that some elements such as uranium, radium are radioactive elements. An element is radioactive if the nuclei of its atom are unstable. कुठलाही रेडिओ एलिमेंट जो आहे तो त्याचा न्यूक्लियस अनस्टेबल असतो. तो न्यूक्लियस सतत फुटत असतो, ब्रेक होत असतो. त्यालाच डिके असं म्हणलं तर डिके होत असतो. आता रेडिओ ॲक्टिव्हिटीची डेफिनेशन अशी आहे, द फिनॉमिनन इन विच this unstable nuclei spontaneously emit a nuclear particle and gamma radiation. ही अशी प्रॉपर्टी, फिनॉमिना म्हणजे प्रॉपर्टी आहे, त्याच्यामध्ये न्यूक्लियाय स्पॉन्टेनियसली एमिट्स न्यूक्लिअर पार्टिकल्स. आता स्पॉन्टेनियसली म्हणजे स्वतःहून घडणारी प्रोसेस. तर ह्या न्यूक्लियसमधून त्याच्या जे न्यूक्लियसमधून न्यूक्लिअर पार्टिकल एमिट होत असतात, बाहेर पडत असतात. त्याचबरोबर गॅमा रेडिएशन बाहेर पडत असतं. आणि हे बाहेर पडल्यामुळं त्या न्यूक्लियसचं दुसऱ्या न्यूक्लियसमध्ये कन्वर्ट होतं. ट्रान्सफॉर्मिंग टू अ डिफरंट न्यूक्लाइड इज कॉल्ड रेडिओ ॲक्टिव्हिटी. म्हणजे एक स्टेबल आयसोटोप, एक अनस्टेबल जो न्यूक्लिया आहे त्याचं कन्व्हर्शन दुसऱ्या अनस्टेबल न्यूक्लियामध्ये होणे. आणि हे होत असताना त्यामधून जे पार्टिकल बाहेर पडलेले आहेत, मग ते अल्फा पार्टिकल असतील किंवा बीटा पार्टिकल असतील किंवा गॅमा पार्टिकल आहेत, ही जी प्रॉपर्टी आहे त्याला रेडिओ ॲक्टिव्हिटी असं म्हणलं जातं. आणि हे जे एलिमेंट असं स्वतःहून रेडिओ ॲक्टिव्हिटी दाखवतात त्यांना म्हणलं तर रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट. द एलिमेंट विच अंडरगो न्यूक्लिअर चेंजेस आर रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट्स. तर द रेडिओ ॲक्टिव्हिटी इज द फिनॉमिना रिलेटेड टू द न्यूक्लियस. रेडिओ ॲक्टिव्हिटी हा इलेक्ट्रॉन्सशी संबंधित नाही आहे, तर प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्सशी संबंधित आहे. आणि आपल्याला माहीत आहे प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स हे न्यूक्लियसमध्ये असतात. आणि म्हणून हे जे रेडिओ ॲक्टिव्हिटी आहे हे न्यूक्लियसशी संबंधित अशी प्रॉपर्टी आहे. आता ह्या रेडिओ ॲक्टिव्हिटीमध्ये द रेडिएशन एमिटेड बाय रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट आर अल्फा, डिनोटेड बाय साईन बघा अल्फाचं, बीटाचं बी साईन आहे, गॅमा रेडिएशन हा आर असं दाखवलं जातं. हे तुम्ही ऑलरेडी पाहिलेलं, तरीसुद्धा आपण रिव्हिजन करूयात. अल्फा पार्टिकल्स आर लाईक हेलियम न्यूक्लियस. अल्फा पार्टिकलचं ॲटॉमिक नंबर 2 असतं आणि त्याचं वजन 4 असतं. किंवा आपण असं म्हणूयात अल्फा पार्टिकलचं वजन +2 चार्ज असतं आणि त्याचं मास +4 असतं. मग त्याला He2 सुद्धा म्हणलं जातं किंवा α2 असं सुद्धा म्हणलं जातं. तर एखाद्या न्यूक्लियसमधून जर अल्फा पार्टिकल बाहेर पडला तर त्याचा ॲटॉमिक नंबर 2 कमी होतो आणि मास 4 कमी होतो. फॉर एक्झाम्पल युरॅनियम 92-238 हा एक रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट आहे, ज्याचा ॲटॉमिक नंबर 92 आहे, मास नंबर आहे 238. ह्याच्यामधून समजा अल्फा पार्टिकल बाहेर पडला तर त्याचा ॲटॉमिक नंबर 2 कमी होतो. नवीन जो एलिमेंट तयार झाला आहे त्याचा ॲटॉमिक नंबर 92मधून 2 कमी होणार आहे, म्हणजे 90 असणार आहे.
आणि नवीन जो एलिमेंट आहे त्याचा मास नंबर 4ने कमी होणार आहे. म्हणजे 238मधून 4 मायनस झाले तर 234 इतका होईल. तर अशा पद्धतीने एक स्टेबल न्यूक्लियर किंवा एक न्यूक्लियसचं कन्व्हर्शन दुसऱ्या न्यूक्लियसमध्ये होणे, याला म्हणलं तर रेडिओ ॲक्टिव्हिटी. तसंच बीटा पार्टिकल्स हा निगेटिव्हली चार्ज लाईक इलेक्ट्रॉन्स. बीटा पार्टिकल इलेक्ट्रॉनसारखे असतात. ह्याला डिनोट करत असताना E-10 किंवा β-10. म्हणजे ह्याला वजन नाही आहे, परंतु ह्याला चार्ज आहे -1 किंवा ॲटॉमिक नंबर आहे -1. मग एखाद्या एलिमेंट्समधून जर बीटा पार्टिकल बाहेर पडला, फॉर एक्झाम्पल युरॅनियम 92-238मधून समजा बीटा पार्टिकल बाहेर पडला, तर नवीन जो एलिमेंट तयार होणार आहे त्याचं वजन 1ने वाढणार आहे. अल्फा पार्टिकल जर बाहेर पडला तर त्याचा ॲटॉमिक नंबर 2ने कमी होतो. परंतु बीटा पार्टिकल जर बाहेर पडला तर त्याचा नवीन न्यूक्लियसचा ॲटॉमिक नंबर 1ने वाढेल. तसंच गॅमा पार्टिकल्स आर चार्जलेस अँड मासलेस. एखाद्या एलिमेंटमधून गॅमा पार्टिकल बाहेर पडलं तर फक्त त्या गॅमा पार्टिकल बरोबर कुठलाही ॲटॉमिक नंबर आणि मास नंबरमध्ये चेंज होत नाही. मग गॅमा 00 असं म्हणलं जातं. पुढं प्रॉब्लेम्स येणार आहेत, त्यामध्ये आपण हे डिटेलमध्ये स्टडी करणार आहोत की एखाद्या एलिमेंटमधून अल्फा पार्टिकल बाहेर पडले तर त्याचा ॲटॉमिक नंबर काय होईल, बीटा पार्टिकल बाहेर पडला तर त्याचा ॲटॉमिक नंबर काय असेल, हे पुढं आपण नंतर प्रॉब्लेम बघूयात. यानंतर पुढचा पॉईंट जो आहे तो रेडिओ ॲक्टिव्ह डिके होणे म्हणजेच एखादा ॲटम फुटणे किंवा न्यूक्लियस ब्रेक होणे. तर हा जो न्यूक्लियस फुटण्याची प्रोसेस आहे, द प्रोबॅबिलिटी ऑफ डिके ऑफ रेडिओ एलिमेंट डज नॉट डिपेंड्स ऑन स्टेट ऑफ केमिकल कॉम्बिनेशन, टेम्परेचर, प्रेशर, कॅटलिस्ट, इवन द एज ऑफ न्यूक्लियस. ह्याच्याशी ह्या रेडिओ ॲक्टिव्ह डिकेचा संबंध नाही. टेम्परेचर वाढल्याने किंवा टेम्परेचर कमी केल्याने रेडिओ ॲक्टिव्हिटीवर फरक पडत नसतो. प्रेशरवर किंवा कॅटलिस्टचा सुद्धा या रेडिओ ॲक्टिव्हवर फरक पडत असतो. आणि म्हणून तिथे एक शब्द आपण वापरला आहे, इट इज स्पॉन्टेनियस. स्पॉन्टेनियस म्हणजे स्वतःहून घडणारी, सतत घडणारी, कंटिन्युअस घडणारी, आणि त्याला कोणालाही बाहेरचं एक्सटर्नल हेल्प न करता स्वतःहून घडणारी प्रोसेस जर असेल तर त्याला स्पॉन्टेनियस असं म्हणलं जातं. आता एखाद्या एलिमेंटमधून जर रेडिओ ॲक्टिव्हिटी होत असेल तर ते किती रेडिओ ॲक्टिव्हिटी होत आहे हे पाहण्यासाठी रेट ऑफ डिके स्टडी केलं जातं. ह्याची डेफिनेशन अशी आहे, इट इज चेंज इन नंबर ऑफ न्यूक्लियाय ऑफ इट्स ॲटम विच डिके इन युनिट टाईम. एका दिलेल्या वेळेमध्ये किती ॲटमचं डिके होत आहे हे पाहणं म्हणजेच रेट ऑफ डिके. फॉर एक्झाम्पल युरॅनियमचं सुरुवातीचे ॲटम 10 आहेत, तर एका तासानंतर 10चे 8च राहिले. ह्याचा अर्थ 2 ॲटमचं डिके झालेलं आहे, 2 ॲटम फुटलेले आहेत. म्हणजे त्याचा फॉर्म्युला येईल 2/10. समजा 100 ॲटम आहेत आणि एका तासामध्ये किंवा 10 मिनटामध्ये 100चे 75 राहिले. म्हणजे फुटलेले किती आहेत तर 25 फुटले आहेत. रेट ऑफ डिके काढायचं असेल तर आपल्याला काढावं लागेल 25 भागिले टाईम 10 मिनिट्स. आणि म्हणून त्याची डेफिनेशन दिलेली आहे, रेट ऑफ डिके ऑफ अ रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट डिनोट्स नंबर ऑफ न्यूक्लियाय ऑफ ॲटम विच डिके इन युनिट टाईम. किती शिल्लक राहिले त्याच्यावरून काढत नाहीत, तर किती फुटलेले आहेत ॲटम, किती डिके झालेले आहेत त्याच्यावरून रेट ऑफ डिके ठरवलं जातं. मी आत्ता सांगितलं की 100 ॲटम होते युरेनियमचे, त्यातले 25 फुटले आणि त्यावेळेस टाईम लागला त्याला 50 मिनिट. तर फॉर्म्युला असणार आहे रेट ऑफ डिकेचा 25/50. तसंच इफ DN स्मॉल d कॅपिटल N इज द नंबर ऑफ न्यूक्लियाय दॅट डिके विदिन टाईम इंटरवल DT. दिलेलं टाईमला आपण DT म्हणूयात, आणि DN म्हणजे किती ॲटम फुटलेले आहेत तेवढ्या वेळेत. तर रेट ऑफ डिके काढण्याचा फॉर्म्युला आहे -DN/dt. आता तुम्हाला शंका वाटली असेल की मायनस साईन का दिलेलं आहे. निगेटिव्ह साईन ह्यासाठी दिलेलं आहे की जसं जसं वेळ झाला आहे तसं तसं DNची संख्या कमी होत जाणार आहे. द नंबर ऑफ
न्यूक्लिया डिक्रीजेस विथ टाईम. सो DN इज अ निगेटिव्ह क्वांटिटी. एखादी क्वांटिटी जर वेळेनुसार जर वाढत गेली तर ते पॉझिटिव्ह येते, परंतु इथं 50 मिनटानंतर समजा 20 मॉलिक्यूल फुटले असतील तर पुढच्या 50 मिनटामध्ये आणखी 20 मॉलिक्यूल फुटतील. अशा पद्धतीने ते मॉलिक्यूलची संख्या हळूहळू कमी होत जाणार आहे आणि म्हणून तिथं निगेटिव्ह साईन दिलेलं आहे. परंतु रेट ऑफ डिके इज अ पॉझिटिव्ह क्वांटिटी. शेवटला जर तुम्ही कॅल्क्युलेट केलात रेट एक्सप्रेशन लावून तर शेवटला ही पॉझिटिव्ह व्हॅल्यू होती. कशी येते ते तुम्ही प्रॉब्लेममध्ये आपल्याला कळेल. फक्त इथं निगेटिव्ह साईन का दिलं आहे तर नंबर ऑफ रेडिओ ॲक्टिव्ह ॲटम्स आर डिक्रीजिंग विथ टाईम, म्हणून तिथं -DN/dt असं आपण लिहिलं होतं. त्यानंतर पुढचा जो पॉईंट आहे तो आहे रेट लॉ. रेट लॉ म्हणजे काय? द रेट ऑफ डिके. आत्ताच आपण बघितलं रेट ऑफ डिके म्हणजे काय? -DN/dt. द रेट ऑफ डिके ऑफ अ रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट at any instant is proportional to number of nuclei present at that instant. सुरुवातीला 100 ॲटम होते, 100चे 25 डिके झाले म्हणजे रेट ऑफ डिके काय झालं? -25/50 मिनिट्स. आणि हे -25/50 कुणावर डिपेंड असं म्हणलेलं आहे? नंबर ऑफ रेडिओ ॲक्टिव्ह ॲटम्स और नंबर ऑफ रेडिओ ॲक्टिव्ह न्यूक्लियाय प्रेझेंट ॲट दॅट टाईम. सुरुवातीला ॲट दॅट टाईम किती होते? तर 100 होते. म्हणून -DN/dt इज प्रपोर्शनल टू n. किंवा आपण ह्याला साईन हे केलं तर -DN/dt इज इक्वल टू λm. प्रपोर्शनॅलिटी साईन जर काढला आपण तर तिथं एक कॉन्स्टंट घ्यावा लागतो. कॉन्स्टंट आपण घेतलेलं लॅम्बडा, उलटा आहे लॅम्बडा म्हणजे. तसंच लॅम्बडाची व्हॅल्यू जर काढली आपण तर -DN/dt इंटू 1/n असा फॉर्म्युला येईल. वेअर -DN/dt इज द रेट ऑफ डिके ॲट टाईम t. त्यानंतर n म्हणजे काय? तर नंबर ऑफ न्यूक्लियाय प्रेझेंट ॲट टाईम t. आणि लॅम्बडा इज कॉल्ड डिके कॉन्स्टंट, म्हणजेच फ्रॅक्शन ऑफ न्यूक्लियाय डिकेइंग इन युनिट टाईम. एका ठराविक वेळेमध्ये किती टक्के ॲटम्स डिसइंटिग्रेट व्हायला लागलेले आहेत हे काढण्याचं फॉर्म आहे रेट लॉ किंवा याला डिके कॉन्स्टंट असं म्हणलं जातं. पुढच्या आपण लेक्चरमध्ये ह्या डिके कॉन्स्टंटचा वापर करून आपल्याला एक्सप्रेशन, मॅथमॅटिकल एक्सप्रेशन कसं करता येईल, त्याचे प्रॉब्लेम्स कसे बघता येतील, त्याचे प्रॉब्लेम कसे सॉल्व्ह करता येईल हे आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघूयात. तर आज आपण काय काय बघितलं थोडंसं क्विकली रिव्हिजन करूयात. आपण आज सगळ्यात पहिल्यांदा रेडिओ ॲक्टिव्हिटीची डेफिनेशन बघितली. त्यानंतर रेडिओ ॲक्टिव्हिटीमध्ये कुठले पार्टिकल एमिट होतात हे पाहिलं. त्यानंतर आपण डिके कॉन्स्टंट बघितलं. रेट ऑफ डिके स्टडी केला आहे आपण. तर रेट ऑफ डिके इज लॅम्बडा इज इक्वल टू -DN/dt इंटू 1/n हा फॉर्म्युला आपल्याला मिळाला. त्याच्यामध्ये लॅम्बडा म्हणजेच डिके कॉन्स्टंट, -DN/dt म्हणजेच काय तर रेट ऑफ डिके, आणि n म्हणजे नंबर ऑफ न्यूक्लियाय प्रेझेंट ॲट दॅट टाईम, ॲट टाईम t. तर पुढच्या लेक्चरमध्ये आपण ह्याच्या पुढचं एक्सप्रेशन आणि प्रॉब्लेम बघणार आहोत. आज आपण इथंच थांबूया.